प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. आपण प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होतो अगदी तोच. अमृता रंगेहात सापडले, तेही कावेरीला. अमृताच्या पापांचा घडा भरलाय. आता बाबांना हाताने लिहिता येत आहे. कावेरीच्या प्रयत्नांना यश आलं. यामुळेच पेढे वाटून यश आनंद साजरा करत असतानाच अमृता बाबांचा जीव घ्यायला जाते. त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरते आणि त्याच क्षणी कावेरीने लढवलेली युक्ती कामी येते. अमृता रंगेहात सापडते आणि बाबांची खरी गुन्हेगार अमृताच आहे हे सत्य उघडकीस येतं. पण बघूयात मग, अमृताला अडकवण्यासाठी कावेरीने अशी कोणती युक्ती लढवली की बाबांनी स्वतः अमृताचे केस ओढून धरत खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आणलाय. आता हा ट्विस्ट नक्की घडतोय तरी कसा, पाहणारच आहोत. भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. कमेंटही करत चला. अमृताचा तोंडून सत्य वदवण्याच्या नादामध्ये आता स्वतः यशच अडकतो. कारण कसंबसं तरी त्याने अमृताचा विश्वास जिंकला होता. पण या केकच्या प्रकरणानंतर अमृताची खात्रीच पटते की तो फक्त तिला मूर्खात काढण्याचं काम करतोय. यमुना विचारते की केकमध्ये दारू होते, पण ती कोणी मिसळली? तेव्हाच अमृता सांगते की यशने. यमुना विचारते की म्हणजे जे मला वाटतंय ते तुलाही वाटतंय तर? यश आणि कावेरी दोघे मिळून घरच्या सगळ्यांना मूर्खात काढतायत. आता हीच गोष्ट घरातल्या सगळ्यांना कळायला हवे. अमृता म्हणते की हो, ते तर कळायलाच हवंय, पण कसं? तेव्हा यमुना ही अमृतासोबत हात मिळवणी करते. इतके दिवस आपण दोघेही एकत्र नव्हतो, पण आता आपण एकत्र येऊयात. अमृताला तर काय, कसा तरी करून धर्माधिकाऱ्यांना उद्ध्वस्तच करायचं आहे. आता त्यांच्यातलंच एक प्यादं तिच्या कामाला आलं. यमुना अमृताला सांगते की आता यश कावेरीच्या नादी लागून घरातल्या सगळ्यांना फसवतोय. ही गोष्ट तर मला कळायलाच हवे. विद्याने शब्द पाळला बरं का. तिने चोरून का असेना, पण कावेरीला बाबांपर्यंत तर पोहोचवलंच. कावेरी भरल्या डोळ्यांनी बाबांना विचारते, तुमच्या आजूबाजूला जे काही विचित्र घडतंय त्या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल. म्हणूनच तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे. तुम्ही बोलू शकत नसलात तरीही माझं म्हणणं ऐकू शकता. म्हणूनच मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी हे तेल बनवलंय. कावेरी स्वतः श्रीकांतजवळ बसून त्याच्या हाताची मालिश करत असते. तेव्हाच त्याची ती अवस्था बघून खूपच वाईट वाटतं. मी आणि यश, आम्ही दोघांनीही तुम्हाला सगळं खरं सांगितलं आणि तुम्ही आम्हाला आशीर्वादसुद्धा दिलात. तुम्हाला सगळं खरं माहिती होतं, म्हणूनच तर त्या अमृताने तुमच्यावरती इतका भयंकर हल्ला केला. तुमच्या विना मला आणि यशला खरंच खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. प्लीज बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा. आपण अमृताला जिंकू द्यायचं नाही आहे. मी तुमच्यावरती हल्ला केलाय असंच घरच्या सगळ्यांना वाटतंय. यशला मी अजिबातच आवडत नाही असं खोटं नाटक आम्हाला सगळ्यांसमोर करावं लागतंय. कावेरी श्रीकांतला समजावण्याचाच प्रयत्न करते की काहीही झालं तरी त्याला लवकरात लवकर बरं व्हावं लागेल. कारण सत्य काय आहे ते फक्त त्यालाच माहिती आहे. इकडे विद्या मांना चांगला मस्का मारत असते. चहा घेऊन त्यांच्या मागे मागेच फिरते. आता मा काही ऐकत नाहीत म्हटल्यानंतर ती हात पकडून थांबवते आणि परत एकदा गोडगोडच बोलते की मा, प्लीज माफ करा ना मला. हे बघा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. आल्याचा चहा जसा तुम्हाला आवडतो अगदी तसाच. प्लीज मा, बोला ना माझ्याशी. तेव्हा मा तिच्यावरती चिडतात. हा जो पोरकटपणा आहे ना, तो बंद कर जरा. एकीकडे तू माझ्याशी इकडे गोडगोड बोलतेस आणि दुसरीकडे माझ्याच डोळ्यात देखत त्या कावेरीशी गप्पा मारत असतेस. याचा काय अर्थ समजायचा मी? तेव्हा विद्या सांगते की वंश, कावेरी वहिनीनं खूपच बोलत होत्या. मा परत एकदा तिच्यावरती चिडतात. ज्या मुलीने तुझ्या सासऱ्यांवरती हल्ला केला त्याच्याशी बोलायचं तर दूरच, तिचं तू तोंडही बघायला नको आहेस विद्या. तुला आपल्या घरच्यांची काळजी नाही आहे का गं? म्हणजे तुला कुटुंबाबद्दल काहीच वाटत नाही? आता मानच्या मनात अजूनही विद्याबद्दल तोच गैरसमज असतो. तो दूर करण्याचा ती प्रयत्न करते, पण माननाच काही ऐकून घ्यायचं नसेल तर विद्या तरी तिची बाजू कशी सांगणार ना? शेवटी विद्याला मानच्या
त्या रागापुढे मूग गिळून गप्प बसावंच लागतं. इकडे कावेरी आपली मनातली व्यथा बाबांसमोर मांडते. माझ्याशी बोलायचं तर दूरच, त्यांना माझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. ते ऐकूनच श्रीकांत खट्ट डोळे मिटून घेतात. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं मी करू शकते. पण त्याच ठिकाणी कावेरी धीर खचते आणि ती गळागळा तिथेच रडायला लागते. बाबांना ती ओरडून ओरडून एकच प्रश्न विचारत असते की बाबा प्लीज बोला ना, सांगा ना तुम्ही की तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी. रडतानाच अचानक कावेरीचं लक्ष श्रीकांतच्या हाताकडे जातं आणि तेव्हाच तिला कळून चुकतं, कारण त्याचा हात थरथरत असतो आणि त्याचं एक बोटही हलत असतं. तोपर्यंत इकडे विद्येची शाळा घेतात. खरंच तुला पश्चाताप होतोय? तुला पश्चाताप होत नाहीये, तुला काही वाटतही नाहीये. उगाचच माफी मागण्याची नाटकं माझ्यासमोर करू नकोस, असं सांगून तरा बाबांच्या रूमकडे यायला निघतात. आता विद्या इतकी घाबरते, कारण एकतर तिने सगळ्यांच्या विरोधात जाऊन घराचा नियम मोडून गुपचूप चोरून कावेरीला तिथे पाठवलंय आणि माननी जर बघितलं तर तिची काही खैर नाहीये. इकडे कावेरीला आनंदाचा धक्का बसतो. बाबांना ती म्हणते की बाबा तुम्ही पोट हलवलं. बाबा मला जर माहिती असतं ना की मी तुम्हाला भेटल्याने तुमच्याशी बोलल्याने तुम्ही जर बरे होऊ शकता तर सगळ्यांशी भांडून सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला इथे भेटायला आले असते. कावेरी बाबांशी बोलत असतानाच नेमक्या तिथेच येतात. तेव्हा विद्या पाठीमागून धावत येते आणि मांना कसंबसं तरी रोखून ठेवते. आता ऐकत नाहीत, तिच्याशी बोलायला तयारही नाही आहेत म्हटल्यानंतर विद्या डायरेक्ट मांचे पाय चावडून धरते. ती त्यांना जाऊच देत नाही. तेव्हा तिच्यावरती पुन्हा ढापरतात. घरात हे सगळं काय चाललंय आणि तुझा काय पुरकटपणा चालू आहे? तेव्हा विद्याला मांबद्दल काही फिकीर नसते. म्हणजे त्या तिच्यावरती ओरडल्या काय, चिडल्या काय, तिला खूप काही सुनवून ऐकवून तिचा अपमान केला काय. तिला फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते की बाबांच्या खोलीत कावेरी आहे आणि तिथेच नेमक्या टपकले आहेत. जर का कावेरीला त्यांनी तिथे पाहिलं तर मात्र तिची काही खैर नाही आहे. आतमध्ये कावेरी बाबांना बळ देण्याचा प्रयत्न करते. ती सांगते की बाबा प्लीज तुम्ही दुसरं बोटही हलवण्याचा प्रयत्न करा ना, प्लीज बाबा. श्रीकांतची ती ताकद बनते आणि त्याच वेळेला कावेरीने फोर्स करता क्षणी श्रीकांत थरथरत्या हातानेच दुसरंही बोट हलवायला सुरुवात करतात. तेव्हा कावेरीचा आनंद डायरेक्ट गगनाला भिडतो. तिला आता चांगलंच कळून चुकतं की श्रीकांत लवकरात लवकर बरे होऊ शकतात. कावेरी असेच प्रयत्न जर करत राहिली तर रागातच विद्यासमोर बोलतात की आता जर का ती कावेरी यांच्या आजूबाजूला जरी फिरकली ना तर तीच काठी ती माझ्या हातात असेल आणि तिला मी अशी शिक्षा देईन ना. विद्या अडवण्याचा प्रयत्न करते पण शेवटी बाबांच्या रूममध्ये जातातच आणि विद्या टोक्यालाच हात लावून तिथेच रडत बसते. ज्या क्षणी बाबांकडे येतात त्या क्षणी त्यांना धक्काच बसतो, कारण यश तिथे असतो. यश त्यांच्या हाताला पायाला तेलाची मालिश करत असतो. ते पाहून येऊन विचारतात की यश काय करतोय? तिथे चोंबडेपणा करायला यमुना आणि अमृता हजर असतातच. येऊन यशला जाब विचारतात की यश अरे हे तेल वगैरे कशासाठी लावतोयस तू? तेव्हाच यमुना परत एकदा अतिशहाणपणा करते. ती त्याच्या हातून तेल खेचून घेते, त्याचा वास घेते आणि यशला जाब विचारते की यश खरं सांगा, हे तेल कावेरीने बनवलंय ना? तेव्हाच यश तिच्या हातून तेल खेचून घेतो आणि सांगतो की यामिनी प्लीज त्या कावेरीचं नावही घ्यायचं नाही या माझ्यासमोर, डोकं फिरतं माझं. यमुना विचारते की हो का, पण आपल्या घरात तर ही अशी आयुर्वेदिक तेलं बिलं कावेरीच बनवत असते. तेव्हा यश विचारतो की यामिनी जर कावेरीने बाबांवरती हल्ला केला असेल तर त्यांना बरं करण्यासाठी ती स्वतःच तेल बनवून का देईल? आता यशच्या बोलण्यातही तथ्य असतं. तेव्हा तो मांना सांगतो की हे मी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून आणले आणि ते मला म्हणाले होते की या तेलाचा वापर करून बघा, नक्कीच फरक पडेल आणि याचे काही साईड इफेक्ट पण नाही आहेत हां, पण जर तुझी इच्छा असेल तरच. यमुना खेकसते. यश उगाचीच नाटकं करू नकोस. आता सुद्धा यमुनाचे चांगलेच खरडपट्टी काढतात. गप्प बस,
किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला की यांच्यासमोर वादावादी घालू नका, त्या सगळ्याचा त्रास होईल. त्या ज्या क्षणी त्या सगळ्यांना बाहेर काढतात त्या क्षणी त्यांचं लक्ष बाबांच्या हाताकडे जातं. त्यांच्या हातांची होणारी हालचाल पाहता क्षणी त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. हात जोडून देवीचे आभार मानत यशला त्या आनंदाने सांगतात की ज्या आयुर्वेदाकडून तू हे तेल आणलंयस ना, त्याचे आभार मान. म्हणजे शेवटी नकळत का असेना पण कावेरीच्या पायाशी झुकल्याच आहेत. पण बाबांच्या बोटांची हालचाल होते हे पाहून अमृता मात्र कोमातच जाते. आता माहीत नसताना का असेना पण कावेरीचं कौतुकच होतंय हे पाहून यश मात्र गालातच हसतो. थोड्या वेळाने यश ज्या वेळेस स्टोरूममध्ये जातो तर तिथे कावेरी त्याची वाट पाहत असते. तेव्हाच यश तिला जाऊन आनंदाची बातमी देतो की तुम्ही जे तेल दिलं होतं त्या तेलाने बाबा लवकरात लवकर बरे होतील, मला खात्री आहे कावेरी. तेव्हा कावेरी घाबरत विचारते की मी बाबांच्या पायाला मालिश करून देत होते, याबद्दल कोणाला डाऊट तर आलेला नाही आहे ना. तेव्हा यश सांगतो की अजिबात नाही. यश कावेरीला खट्टमिठी मारतो. तेव्हाच बाहेरून अमृताने त्यांना रंगेहात पकडलेलं असतं. पण मानच्या समोर त्यांचं खरं सत्य उघडकीस आणण्यासाठी, त्यांचं नाटक उघडं पाडण्यासाठी मुद्दामच ती बाहेरून कडी लावते. मोठ्याने ते ओरडते की सुलक्षणा मावशी, तुला कोणती काठी हवी होती इथून, मला ना खरंच कळत नाही आहे, तू येऊन बघतेस का गं. आता हे सगळं ती मुद्दामच मोठ्या मोठ्याने ओरडून बोलते आणि आतमध्ये यश कावेरीला धडकीच भरते. दोघांनाही धक्का बसतो. यश विचार करतो की बाहेर अमृत आहे. आता तिने मुद्दामच बाहेरून कढीही लावून घेतलेली असते. म्हणजे एक प्रकारे तिने यश कावेरीचा तेथून पळण्याचा एक मार्ग बंद करून टाकलेला असतो. कावेरी प्रचंड घाबरून जाते. यशला ती विचारते की यश, आता तर इथे खिडकीसुद्धा नाही आहे बाहेर पडायला. पण इतक्यातच अमृताकडे येतात आणि ज्या क्षणी दरवाजा उघडून आतमध्ये येतात समोर यश कावेरीला एकत्र पाहता क्षणी त्यांना धक्काच बसतो. धक्क्याने त्या विचारतात की तुम्ही. तेव्हा अमृता मुद्दाम या सगळ्याचा कांगावा करते की यश आणि कावेरी चक्क एकत्र. यमुनाही त्यांना जाब विचारते की यश, काय चाललंय तुमच्या दोघांचं. तेव्हाच यश आता अमृता आणि यमुना त्या दोघींचाही प्लॅन चौपट करतो. त्यांच्यावरती पलटवार करतो. कावेरीला हात पकडून मानच्या समोर आणून उभं करतो की या कावेरीचा लवकरच बंदोबस्त कर बरं. अगं, मी इथं स्टोरूममध्ये आलो आणि गुपचूप या माझ्या मागे आल्या. मला ना खात्रीच आहे की बाहेरून कळे यांनीच किंवा यांच्या सांगण्यावरूनच कोणीतरी लावली असावी. आज यांच्यामुळे मला माझ्याच घरात खूप अनसेफ वाटतंय. तेव्हा कावेरीसुद्धा गप्प बसत नाही. यशला ते विचारते की अनसेफ काय अनसेफ, एखादा लहान मुलांसारखं तक्रार करताय तुम्ही तुमच्या माकडे. यमुना मांनाच उलट विचारते की अगं, या दोघांना तू काही बोलणारच नाही आहेत का. तेव्हा मांना तर बोलायची इच्छाच राहिलेली नसते. वैतागूनच म्हणतात की चल जाऊ देत, काठी शोधूयात. कावेरी मुद्दाम मध्ये पडते की तुम्ही कशाला, राहू देत, मी शोधते. मांना काठी हाणून देत ती विचारते की काठीने चालता येईल इतपत तरी बरे झालेत का माझे सासरे बुवा, नाही म्हणजे आता बोलायलाही लागतील ना. आता हे सगळं ती मुद्दाम अमृतावरती नजर रोखत बोलते तिला घाबरवण्यासाठी. पण इतक्या चिडतात, खबरदार, त्यांचं नावही तुझ्या तोंडून घ्यायचं नाही या. रागातच ते निघून जातात. यश आता सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली म्हणूनच कावेरीला टोळा मारतो आणि तोही सगळ्यात आधी तेथून निघून जातो. त्यानंतर रात्रीच्या वेळी घरातल्या सगळ्यांना एकत्रित आणून कावेरी त्यांच्यासमोर एक फॉर्म देते आणि त्या सगळ्यांना सह्या करायला सांगते. पण अतिशहाणी यमुना उलटा सवाल करते की कावेरी, आता जसं फसवून लग्न केलं तसंच आमच्या सह्या घेऊन फसवून ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची असेल तुला. तेव्हा कावेरी तिला टोला लगावते की यमुना ताई, नाही म्हणजे तुम्हाला वाचता येत असेल तर वाचता का, पचका होण्याऐवजी ते बरं पडेल. तेव्हा यश आणि विद्या तिच्यावरती फिदी हसायला लागतात. यमुना विचार करते, जेव्हा ती वाचते फॉर्म तेव्हा ती विचारते की हेल्थ इन्शुरन्स, नाही म्हणजे आमची काळजी तुला केव्हापासून वाटायला लागली. कावेरी सांगते की काय आहे यमुनाताई, मेडिकल इमर्जन्सी कधी येईल काही सांगता येत नाही ना. हेल्थ इन्शुरन्स असलेलं बरं. आता बाबांच्या बाबतीत जे घडलं त्याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता. विद्या विचारते
की पण वहिनी, हे हेल्थ इन्शुरन्स वगैरे ते सगळं खूप महाग असतं ना. आता काकू नावाची माशी कधी नव्हे ते मध्ये शिंकतेच. अगं महाग काय महाग, महाग तर ते असतंच. आणि मला नाही हा परवडणार. माझा मुलगा एकटा आहे कमवणारा. तेव्हा कावेरी माहिती देते की काकू, अहो हे सगळ्यांना परवडण्यासारखंच आहे, कारण हेल्थ इन्शुरन्सवरचा GST सरकारने माफ केलं आहे. पण यमुना, तिला मात्र हे सगळं करायचं नसतं का, तर ते सगळं कावेरी सांगते म्हणून यश तिला समजावतो की कावेरी आपल्याशी कशाही वागत असल्यानं यामिती त्यांचा हा मुद्दा मला पटतोय. बहुतेक ना या सगळ्याची त्यांनी बहुतेक जाहिरात केली असं वाटतंय. पण तो मुद्दा जाऊ देत. यश म्हणतो की आता कावेरीने आणलेल्या ह्या फॉर्मवरती मी सही पहिल्यांदा करणार. आणि विद्याकडून पेन घेऊन तो आधी सही करतो, त्यानंतर घरातले सर्वच जण एक एक करत सही करतात. पण ज्या क्षणी यमुना सही करते ना, तेव्हा मात्र कावेरी खूप खुश होते. आता त्याच नंतर दुसऱ्या दिवशी कावेरी ही बाबांच्या रूममध्ये असते. अर्थात बाबांना बरं करण्यासाठी तिने ठोस पावलं उचललेली असतात आणि स्वतः बाबांच्या हाताची मालिशही करत असते. सोबतच त्यांच्याशी गप्पाही मारते, त्यांना बळ देते, हिंमत देते की बाबा, काल थोडे प्रयत्न केले आणि बघितलं ना, तुम्ही बोटं हलवलीत, पण आपल्याला आज जास्त प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावं लागेल बाबा, कारण आमचं सत्य जर का अमृताने मांना सांगितलं तर मग कदाचित कायमचंच मला परकं करतील आणि त्या क्षणी तुम्हीही नसाल आमच्यासोबत आमची बाजू घेण्यासाठी. बोलता बोलता कावेरीचं लक्ष जातं तर बाबांना काहीतरी बोलायचं असतं. कावेरी विचार करते की बहुतेक पाणी हवं असावं. कावेरी त्यांना थोडंसं पाणी पाजते आणि तेव्हाच कावेरीने दुसरी एक शक्कल लढवलेली असते. बाबांना ती सांगते की तुम्हाला जर काहीही हवं असेल तर ही बेल वाजवा. आणि मुद्दामच ती हाताच्या थोडं दूर अंतरावर ती बेल ठेवते, जेणेकरून बाबा प्रयत्न करतील आणि ती बेल वाजवतील. आता इकडे बोलता बोलता अमृता मात्र जाम अडकते, कारण बाबांनी हालचाल करायला सुरुवात केली आहे याचीच भीती तिच्या मनात बसलेली असते. यमुनाला ती सांगते की यामिती, आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर ती कावेरी. तेव्हा यमुना सांगते की हो, आता तर यशचं काय झालं माहिती आहे का, तो जरी कावेरीसोबत असला तरी तो सांगायला मोकळा की ही कावेरीच त्याच्या मागे लागले. आणि आपण कितीही ओरडून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याच्याच वरती विश्वास ठेवणार. तेव्हाच अमृता वैतागून रागारागात बोलताना चुकून बोलून जाते की यामिती, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते यश आणि कावेरीचं. ती कावेरी बाबांना बरं करण्याचा प्रयत्न करते आणि एकदा का जर काका बरे झाले तर काही खैर नाही आहे. त्या क्षणी यमुना धक्क्याने अमृताकडे पाहतच राहते. खरं तर हिला धक्का या गोष्टीचा बसतो की काका जर बरे झाले तर काही खैर नाही आहे. म्हणजे बाबा बरेच होऊ नयेत असं वाटतं की काय हिला. पण का? यमुनाच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. इकडे श्रीकांत प्रयत्न करतात पण काही त्यांच्या हाताची एवढी हालचाल होत नाही. कावेरी सांगते की काही हरकत नाही बाबा, आपण रोज थोडे थोडे प्रयत्न करूयात. पण आता मला जावं लागेल, मांची पूजा चालू होती ना, म्हणून मी इथे येऊ शकले. आणि कावेरी तेथून जायचं ठरवते. इकडे यमुना अमृताला विचारते की बाबा बरे झाले तर काही खैर नाही आहे. म्हणजे अमृता किती शातीर आहे तुम्हालाही माहिती आहे प्रेक्षकांनो. ती लगेचच यमुनाला उल्लू बनवते की मला असं म्हणायचं होतं की ती कावेरी, ती बाबा बरे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करते आणि एकदा जर काका बरे झाले तर मग तिची खैर नाही आहे ना, असं म्हणायचं होतं मला. मूर्ख यमुना, नको तिथे तर अक्कल पाजळत असते, पण इथे अक्कल बंद पडते हिची. अमृताच्या बोलण्यात अडकत मूर्खासारखं ती सांगते की आपल्याला आता मला कन्व्हिन्स करावं लागेल. आता तिला हे दाखवून द्यावं लागेल की यश आणि कावेरी मिळून एकत्र आपल्या घरातल्या सगळ्यांना शेंड्या लावत आहेत. अमृता एक आव्हांडा गिळते आणि मनातली भीती ती तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते. आता धर्माधिकाऱ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण पसरतं. यश सगळ्यांना पेढे वाटत असतो. विचारतात की पेढा कशासाठी. तेव्हा यश आनंदाची बातमी देतो की अगं त्या तेलाचा फरक खूप पडतोय आणि तुला माहिती आहे, बाबांनी तर चक्क लिहायला सुद्धा सुरुवात केली आहे. हे बघ, तो कागद दाखवत सांगतो आणि त्याची आणि कावेरीची नजर असते ती अमृतावरती. अमृताच्या चेहऱ्यावरती भीतीचं जाळं पसरलेलं असतं.
आता घरातले सर्वच जण पेढा घेऊन तोंड गोड करत असतात, आनंद साजरा करत असतात. यश मुद्दामच जातो तो अमृताकडे. तिला सांगतो की तू सतत बाबांसाठी प्रार्थना करत असतेस ना, बघ आज देवाने तुझं ऐकलंय. थांब मीच तुला पेढा भरवतो. आणि जबरदस्ती तो पेढा तिच्या तोंडात कोंबतो. घरात सर्वजण आनंद साजरा करतच असतात, पण मानची नजर ज्या क्षणी कावेरीकडे जाते तेव्हा यशच्या हातून पेढ्याचा बॉक्स घेतात आणि कावेरीजवळ जाऊन त्या सांगतात की सत्य हे सूर्याप्रमाणे असतं. तेव्हाच अमृताच्या मनात भीती दाटून येते. आता माझं नाव बाहेर यायला फार उशीर होणार नाहीये. काहीतरी कर अमृता. तिची मनाची चलबिचल चालू होते आणि म्हणूनच चोरून अमृता मा कावेरीशी बोलत असताना सगळ्यांची नजर चुकवून ते ज्यूसचा जो ग्लास असतो तो घेऊन तिथल्याच एक फाईल ठेवलेली असते, पेपर्स असतात त्यावरती तो ज्यूस सांडवते. आता ते सगळं तिने का केलं, कशासाठी केलं काहीच माहिती नाही आहे. पण मा कावेरीची शाळा घेत आहेत. पुराव्यांअभावी तू जरी जेलमधून सुटून आली असलीस ना, तरी आता तुझे फार दिवस उरलेले नाही आहेत या घरात. सत्य बाहेर पडेलच आणि ज्या क्षणी हे तुझं नाव घेतील ना, तेव्हाच बॅग भरायची आणि या घराच्या बाहेर जायचं, तेही कायमचं. कावेरी बघा कशी गालात हसते, कारण तिलाही माहिती आहे खरी गुन्हेगार बाहेर यायला आता फारसा वेळ राहिलेला नाही आहे. आणि ज्या मा तिला एवढं सगळं सुनावतायत, अपमान करतायत, घराच्या बाहेर काढण्याची स्वप्न बघतायत, त्याच मा तिच्यासमोर हात जोडतीलच. त्यांनाच पश्चाताप होईल. खरा गुन्हेगार कळल्यानंतर भाग संपतोय. पुढील भागात बघूयात की. आता तर खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. त्याची झलक त्यांनी दाखवली आपल्याला की अमृता तिचं नाव बाहेर पडू नये, बाबा कधी नीटच होऊ नयेत म्हणून चक्क बाबांना मारून टाकण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ती जाऊन बाबाच्या तोंडावर उशी दाबून धरते, कावेरीच्या प्रयत्नांना यश येतं. बाबा जोरजोराने बेल वाजवायला लागतात आणि अमृता तिची पळताभुई थोडे होते. ती स्वतःला वाचवून तेथून पळणार. बाबा अचानकच अमृताचे केस ओढून धरतात. अमृताला खूप वेदना होतात. इतक्यातच कावेरी धावतच तिथे येते. अमृताला कुठे लपावं काही कळेनासं होतं आणि त्याच क्षणी कावेरी त्या रंगे हात पकडते. आता अमृताचा खरा चेहरा समोर येईल का? बाबा स्वतःच्या तोंडून खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगतील का? आणि मग बघूयात की याच मा जो क्षणाला कावेरीचा पार उतारा करतायत ना, तिला घालून पाडून बोलतायत, त्याच मा तिच्या विरोधात काय निर्णय देतील.